नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर सिस्टीमबद्दल डिस्कशन केलं होतं. वॉटर सिस्टीमची फेज डायग्राम बघितली होती. मित्रांनो, आपण बघितलं की वॉटर सिस्टीम ही कशाचं एक्झाम्पल आहे? वन कॉम्पोनंट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सल्फर सिस्टीम. ही सल्फर सिस्टीमसुद्धा वन कॉम्पोनंट सिस्टीम आहे. ही वन कॉम्पोनंट सिस्टीम कशी आहे ते बघूया. सल्फर जो आहे तो 4 फेजमध्ये एक्झिस्ट करतो. काय लिहिलं आपण? सल्फर एक्झिस्टिंग 4 फेजेस. त्याच्यापैकी दोन फेज कसे आहेत? एस म्हणजे सॉलिड आणि उरलेल्या दोन आहेत liquid and vapor. Okay, so sulfur existing 4 phases. Out of these 4 phases, 2 phases are solid phase and other 2 phases are, one is liquid and remaining one is vapor phase. Okay, आता हे आपण कोणकोणत्या सॉलिड कोणत्या आहेत ते बघूयात. आता बघा मित्रांनो, आत्ताच आपण काय म्हटलं की सल्फर किती फेजमध्ये आढळतो आपल्याला, किती फेज एक्झिस्ट करतात? तर 4 फेजेस. त्याच्यात ही पहिली फेज आहे सल्फर रॉम्बिक, दुसरी फेज आहे सल्फर मोनोक्लिनिक. या दोघीची फेज आहेत त्या आहेत, हे दोघं फेज कोणते आहेत मित्रांनो? सॉलिड फेज. तिसरी फेज सल्फर कोणत्या स्वरूपात आढळतोय? लिक्विड फेजमध्ये. आणि शेवटची चौथी फेज कोणती? सल्फर एक्झिस्टिंग वेपर फेज. ओके, सो सल्फर एक्झिस्टिंग 4 फेजेस. ओके मित्रांनो, हे जी चौघं फेज आहेत त्या चौघं फेजेसचं कंपोजिशन आपण एकाच कन्स्टिट्यूएंट दाखवू शकतो. रॉम्बिक सल्फरमध्ये काय प्रेझेंट आहे? तर सल्फर. मोनोक्लिनिकमध्ये काय प्रेझेंट आहे? सल्फर. लिक्विड सल्फरमध्ये काय? सल्फर. आणि याच्यामध्ये पण काय आहे तर सल्फर. चौघही ज्या फेजेस आहेत त्या चौघही फेजेसचं कन्स्टिट्यूएंट कोणता आहे? सल्फर आहे. सो सल्फर सिस्टीम इज कशी आहे? वन कॉम्पोनंट सिस्टीम. सल्फर सिस्टीमसाठी नंबर ऑफ कॉम्पोनंट्स दॅट इज सी इज इक्वल टू किती येणार आहे? 1 येणार आहे. ओके, आता मित्रांनो, सल्फरच्या आपण 2 सॉलिड फेजेस सांगितल्या. कोणकोणत्या आहेत त्या आहेत सल्फर रॉम्बिक आणि दुसरी आहे मोनोक्लिनिक सल्फर. ओके, आता या रॉम्बिक सल्फरला समजा आपण हीट करायला सुरुवात केली. या रॉम्बिक सल्फरला हीट करत असताना 95.6 डिग्री सेल्सिअस नंतर रॉम्बिक सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? मोनोक्लिनिक सल्फरमध्ये होत आहे. परत लक्षात घ्या, समजा रॉम्बिक सल्फरला आपण केअरफुली हीट करायला सुरुवात केली, केअरफुली त्याला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, तर 95.6 डिग्री सेल्सिअस नंतर तो रॉम्बिक सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? मोनोक्लिनिक सल्फरमध्ये होत आहे. मग हे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला म्हणतात ट्रान्झिशन टेम्परेचर. काय मग ट्रान्झिशन टेम्परेचर? त्याची डेफिनेशन देऊ आपण आता. बघा मित्रांनो, काय डेफिनेशन दिली आपण ट्रान्झिशन टेम्परेचरची? द टेम्परेचर ॲट विच वन फिजिकल फॉर्म इज कन्व्हर्टेड इनटू अनदर फॉर्म इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन टेम्परेचर. 95.6 डिग्री सेल्सिअस नंतर रॉम्बिक सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? मोनोक्लिनिक सल्फरमध्ये होत आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे समजा मोनोक्लिनिक सल्फरला आपण कूल केलं तर 95.6 डिग्री सेल्सिअस नंतर मोनोक्लिनिकचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? रॉम्बिक सल्फर. सो रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक सल्फर हे एकमेकांचे काय आहेत तर इनॅन्शिओमर्स आहेत. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्झिशन टेम्परेचर. रॉम्बिक सल्फर, या रॉम्बिक सल्फरचा मेल्टिंग पॉइंट आहे 114 डिग्री सेल्सिअस. 114 डिग्री सेल्सिअस नंतर रॉम्बिक सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाणार आहे? लिक्विड सल्फरमध्ये. त्याचप्रमाणे दुसरा आहे मोनोक्लिनिक सल्फर. त्या मोनोक्लिनिक सल्फरचा
मेल्टिंग पॉइंट आहे 120 डिग्री सेल्सिअस. 120 डिग्री सेल्सिअस नंतर मोनोक्लिनिक सल्फरचं कन्व्हर्जन कशामधून जाणार आहे? लिक्विड सल्फरमध्ये. आणि रॉम्बिकचं कन्व्हर्जन मोनोक्लिनिक मध्ये किंवा मोनोक्लिनिकला कूल केल्यानंतर रॉम्बिक मध्ये कोणत्या टेम्परेचर नंतर होत आहे? 95.6. ते कोणतं टेम्परेचर आहे? ट्रान्झिशन टेम्परेचर. ओके, बघा आता इथे किती फेजेस आहेत? पहिली सॉलिड फेज, सेकंड सॉलिड फेज आणि तिसरी लिक्विड फेज. आता ह्या लिक्विड फेजला, लिक्विड सल्फरला आपण हीट केलं किती डिग्री पर्यंत? 444.7 डिग्री सेल्सिअस पर्यंत लिक्विड सल्फरला आपण हीट केलं तर लिक्विड सल्फरचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जात आहे? वेपर सल्फर. ओके, सो दीज आर द 4 phases of sulfur system. Rhombic sulfur, whose melting point is 114 degrees Celsius. After this temperature, it is converted into liquid sulfur. Similarly, monoclinic sulfur, whose melting point is 120 degrees Celsius. After this temperature, it gets converted into liquid sulfur. And liquid sulfur, when we heat that liquid sulfur up to 444.7 degrees Celsius, it gets converted into sulfur vapor. Okay, these are the and these two polymorphs, rhombic and sulfur, at 95.6 degrees Celsius, one form is started to convert it into another form. It is called as transition temperature. Okay, हे झालं सल्फर सिस्टीमच्या विविध फेजेस. त्यांचं एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये कोणत्या टेम्परेचरला कन्व्हर्जन होतं त्याच्याबद्दलची माहिती आपण आता ॲक्च्युअल सल्फर सिस्टीमची फेज डायग्राम बनवणार आहोत. बघा मित्रांनो, ही आहे फेज डायग्राम सल्फर सिस्टीमची. मित्रांनो, इथं किती आपल्याला कर्व्स दिसत आहेत? तर कर्व्स आहेत, आपण बघतोय डिस्क्रिप्शन ऑफ कर्व्स. किती कर्व्स दिसतात आपल्याला? बघा, AO, नंतर OB, पुढची कर्व आहे BE, चौथी कर्व आहे BC, त्याच्यानंतर OC आणि शेवटची आहे C पासून तर D पर्यंत. ओके, हा, मग किती कर्व्स झाले या ठिकाणी? कर्व्स आहेत 6. त्याचप्रमाणे 3 मेटास्टेबल कर्व्स आहेत. कोणकोणत्या? OA', BA' आणि CA'. ह्या मेटास्टेबल कर्व्स किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. त्याच्यानंतर एरिया कोणकोणते? बघा, AOCD, AOCD. या AOCD मध्ये सल्फर कोणत्या स्वरूपात दिसतं? आपल्याला रॉम्बिक सल्फर. त्याच्यानंतर दुसरा एरिया आहे AOBE. AOBE मध्ये सल्फर आढळतं आपल्याला वेपर स्वरूपामध्ये, सल्फर एक्झिस्टिंग वेपर फॉर्म. तिसरा एरिया आहे EBCD. याच्यामध्ये सल्फर आढळतं आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. आणि नंतरचा एरिया आहे OCB. त्याच्यामध्ये सल्फर आहे कोणत्या फॉर्म मध्ये आहे? मोनोक्लिनिक फॉर्म मध्ये. सो फ्रेंड्स, सल्फर सिस्टम हॅज 6 कर्व्स, 3 मेटास्टेबल कर्व्स अँड 4 एरियाज. त्याचप्रमाणे ट्रिपल पॉइंट कोणकोणते आहेत? ट्रिपल पॉइंट म्हणजे काय सांगितलं आपण? की ज्या पॉइंटला नंबर ऑफ फेजेस को एक्झिस्ट होतात. ते आहेत 1, त्याच्यानंतर 2. ट्रिपल पॉइंट कोणकोणते आहेत? एक O पॉइंट, B पॉइंट आणि C पॉइंट.
हे ट्रिपल पॉईंट बद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर एरियाज बद्दल पण आपण डिटेल बघणार आहोत. मेटास्टेबल कर्व बद्दल पण आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय कर्व्स, म्हणून आपण काय म्हणले डिस्क्रिप्शन ऑफ कर्व्स. मित्रांनो आपण बघतोय डिस्क्रिप्शन ऑफ कर्व्स. पहिली जी कर्व आहे कर्व एओ, ही कर्व एओ कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवत आहे. एओच्या वरच्या बाजूला कोण आहे तर रॉम्बिक सल्फर आणि खालच्या बाजूला काय आहे वेपर सल्फर. ओके. त्याच्यानंतर दुसरी कर्व आहे ओबी, त्याच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूला आहे कोणता दिसतो आपल्याला मोनोमेरिक, तो कोणाच्या इक्विलिब्रियम खालच्या बाजूला काय आहे वेपर. बी कर्व, त्याच्या वरच्या बाजूला लिक्विड सल्फर आहे, खालच्या बाजूला वेपर सल्फर आहे. सो सल्फर लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर सल्फर. पुढची कर्व आहे बीसी, याच्यावर मोनोमेरिक सल्फर आणि दुसरा कोणता आहे लिक्विड सल्फर. पुढची आहे ओसी. ओसी ही कर्व कोणामध्ये दाखवत आहे, या बाजूला रॉम्बिक सल्फर आणि या बाजूला आहे मोनोक्लिक सल्फर. पुढची आहे सीडी. सीडीच्या या बाजूला काय दिसतं आपल्याला रॉम्बिक आणि या बाजूला काय दिसतंय लिक्विड. ओके. सो these are the 6 curves and these 6 curves shows these kind of equilibrium. प्रत्येक कर्व मध्ये किती फेज मध्ये इक्विलिब्रियम दिसतं आपल्याला 2 फेज मध्ये. म्हणून याच्यासाठी P इज इक्वल टू काय 2. रॉम्बिक सल्फरचा कन्स्टिट्यूएंट काय सल्फर, वेपरचा पण कन्स्टिट्यूएंट वेपरचं पण कॉम्पोजिशन काय सल्फर. मग या इक्विलिब्रियम साठी C ची किंमत काय येणार एकच येणार. P आणि सो या सगळे जे इक्विलिब्रियम्स आहेत त्यांच्यासाठी C ची व्हॅल्यू किती 1 आणि P ची व्हॅल्यू किती तर 2. मग हे ज्या कर्व्स आहेत या कर्व साठी आपण फेज रूल अप्लाय करतो. काय आहे फेज रूल, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 2. C ची किंमत काय सांगितली आपण 1, P ची किंमत काय म्हटली 2. देयरफॉर F इज इक्वल टू 1 मायनस 2 प्लस 2. F इज इक्वल टू काय ना 1. म्हणून ह्या ज्या कर्व्स आहेत त्यांच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती येत आहे त्याची व्हॅल्यू किती एकच येते. म्हणून ह्या ज्या कर्व्स आहेत त्या कशा असणार आहेत मोनो व्हेरियंट. मित्रांनो आतापर्यंत आपण काय बघितलं सल्फर सिस्टीमच्या नंबर ऑफ फेजेस बघितल्या, त्याचं एकमेकांमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी कोणत्या टेम्परेचरला कोणती फेज ट्रान्सफर होते ते बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं आहे डिस्क्रिप्शन ऑफ कर्व्स आणि त्याच्यासाठी काय बघितलं फेज रूल. आपण आता या प्रत्येक ज्या कर्व्स आहेत त्याचा डिटेल अभ्यास आपण आता करणार आहोत. नेहमीप्रमाणे फेज डायग्रामच्या एक्स ॲक्सिसला आपण काय घेतलंय टेम्परेचर आणि वाय ॲक्सिसला काय घेतलंय आपण प्रेशर घेतलेलं आहे. ओके. हा आता आपण बघतोय कर्व एओ, ए पासून सुरू होते आहे आणि कुठे संपते आहे ओ पर्यंत संपते आहे. ही जी कर्व आहे ही कोणत्या फेजेस मध्ये इक्विलिब्रियम दाखवतोय. एओ च्या वरच्या बाजूला काय आहे रॉम्बिक सल्फर आणि खालच्या बाजूला काय आहे वेपर सल्फर, सल्फर इन वेपर फॉर्म. म्हणून ही जी कर्व एओ आहे इट शोज इक्विलिब्रियम बिटवीन रॉम्बिक सल्फर अँड वेपर सल्फर. या कर्वला आपण काय म्हणतोय सब्लिमेशन, म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्टली कशामध्ये होत असतं त्या ठिकाणी वेपर मध्ये होत असतं. ओके. ही जी कर्व आहे इट शोज द व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ रॉम्बिक सल्फर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके. आणि याच्यासाठी आपण क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन वापरून त्याचं व्हेरिएशन ऑब्झर्व करू शकतो. तर ते इक्वेशन कोणते ते आपण लिहूया आता. बघा या क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशनच्या मदतीने आपण व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर कसं काढणार dP upon dt is equal to delta H for sublimation, that is heat of sublimation upon temperature for sublimation into volume for sulfur in vapor state minus volume for sulfur in rhombic state. या इक्वेशनच्या मदतीने आपण
व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ रॉम्बिक सल्फर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काढू शकतो. ही झाली पहिली कर्व. कोणती? कर्व AO. ओके. आता त्यानंतर पुढची कर्व आहे, कुठून सुरू होते? O पासून सुरू होते आणि B पर्यंत संपते. या कर्व OB बद्दल आपण डिस्क्रिप्शन बघूया. सो मित्रांनो, सेकंड कर्व आहे OB. O पासून सुरू होते आणि कुठे संपते? B पर्यंत. या कर्व OBच्या वरच्या बाजूला कोणता सल्फर आहे? मोनोक्लिनिक. आणि OBच्या खालच्या बाजूला सल्फर कोणत्या स्वरूपात आहे? व्हेपरच्या स्वरूपात आहे. म्हणून ही जी कर्व आहे ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवत आहे? तर मोनोक्लिनिक सल्फर आणि सल्फर इन व्हेपर फॉर्म. परत हा कोणत्या फॉर्ममध्ये? सॉलिड फॉर्ममध्ये. आणि हे कोणत्या फॉर्ममध्ये? व्हेपर फॉर्ममध्ये. म्हणून या कर्वला आपण काय म्हणणार आहोत? सब्लिमेशन कर्व म्हणणार आहोत. ओके. मग सो व्हेरिएशन ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ मोनोक्लिनिक सल्फर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आपण क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशनच्या मदतीने अभ्यास करू शकतो त्याचा. आणि ते इक्वेशन आहे dP/dt इज इक्वल टू डेल्टा H फॉर सब्लिमेशन डिवाइडेड बाय टेम्परेचर ऑफ सब्लिमेशन इनटू व्हॉल्यूम फॉर सल्फर वेपर मायनस व्हॉल्यूम फॉर मोनोक्लिनिक सल्फर. अगोदरचे इक्वेशन इथे राहतं R होतं, फक्त इथे काय चेंज झालाय? M. कारण की इक्विलिब्रियम कोणामध्ये आहे? मोनोक्लिनिक आणि वेपरमध्ये. ओके मित्रांनो, हे झालं दुसऱ्या कर्व बद्दलचं डिस्क्रिप्शन. पुढची कर्व आहे B पासून सुरू होते आणि कुठे संपते आहे? E पर्यंत संपते. त्याच्याबद्दल आपण आता डिटेल माहिती घेऊया. मित्रांनो, आपण बघतोय कर्व BE. वरच्या बाजूला सल्फर कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिक्विड फॉर्म मध्ये. आणि कर्वच्या खालच्या बाजूला काय आहे? सल्फर इज वेपर फॉर्म. सो BE curve shows equilibrium between liquid sulfur and vapor sulfur. ओके. या कर्वचं नाव आहे वेपोरायझेशन कर्व. सो व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ लिक्विड सल्फर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आपण कोणत्या इक्वेशनने काढू शकतो? क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशन. आणि काय आहे ते? dP/dt. आता डेल्टा H इथं कोणती प्रोसेस होते? व्हेपोरायझेशन. म्हणून आपण काय म्हणतोय? डेल्टा H व्हेपोरायझेशन अपॉन टेम्परेचर ऑफ व्हेपोरायझेशन इनटू व्हॉल्यूम ऑफ सल्फर इन वेपर फॉर्म मायनस व्हॉल्यूम ऑफ सल्फर इन लिक्विड फॉर्म. या इक्वेशनच्या मदतीने आपण व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ लिक्विड सल्फर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर हे आयडेंटिफाय करू शकतो. ओके. 1, 2 आणि 3 कर्व झाले. पुढची जी कर्व आहे ती कुठून सुरू होते? B पासून सुरू होते आणि कुठे संपते? तर C पर्यंत संपते. त्या कर्व बद्दलचं डिस्क्रिप्शन बघू आपण आता. मित्रांनो, आपण बघतोय कर्व BC. B पासून सुरू होते आणि कुठे संपते? C पर्यंत संपते. या BC कर्वच्या या बाजूला सल्फर कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिक्विड फॉर्म मध्ये. आणि या बाजूला सल्फर कोणत्या फॉर्म मध्ये आहे? मोनोक्लिनिक फॉर्म मध्ये. म्हणून BC कर्व इक्विलिब्रियम कोणत्या फेज मध्ये दाखवते? इट शोज द इक्विलिब्रियम बिटवीन मोनोक्लिनिक सल्फर अँड लिक्विड सल्फर. ओके. म्हणजे सॉलिड मोनोक्लिनिकचं कन्वर्जन कशामध्ये होऊ शकतं? लिक्विड मध्ये होऊ शकतंय. सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होणं या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो? फ्युजन. म्हणून ही जी कर्व आहे कर्व BC, या कर्व BC ला म्हणतो आपण याला म्हणणार आपण फ्युजन कर्व. आणि या BC कर्व साठी क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशन कशा पद्धतीने लिहिणार आपण? dP/dt इज इक्वल टू डेल्टा H. इथं कोणती प्रोसेस घडून होते? फ्युजन. म्हणून डेल्टा H फॉर फ्युजन डिवाइडेड बाय टेम्परेचर फॉर फ्युजन मायनस व्हॉल्यूम फॉर सल्फर इन लिक्विड फॉर्म मायनस व्हॉल्यूम फॉर सल्फर इन मोनोक्लिनिक फॉर्म. या क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशनच्या मदतीने आपण या फ्युजन कर्वचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू वेपर प्रेशर अँड टेम्परेचर हा स्टडी डिटेल करू शकतो. सो 4 कर्व झाल्या. पुढची जी कर्व आहे ती C पासून सुरू होते आणि D पर्यंत संपते. त्या कर्वला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत? फ्युजन कर्व. C पासून तर D पर्यंत. याच्या या बाजूला कोणता फॉर्म आहे?
रॉम्बिक फॉर्म, सीडीच्या एका बाजूला काय रॉम्बिक आणि या बाजूला काय आहे लिक्विड, म्हणून ही सीडीची कर्व आहे ही कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवतो आहे रॉम्बिक सल्फर आणि दुसरा कोणता आहे लिक्विड सल्फर. या कर्वला आपण काय म्हणणार परत मग फ्युजन कर्वच म्हणणार. ओके, या ठिकाणी फक्त मग मोनोक्लिनिकची ऐवजी काय मिळणार आहे रॉम्बिक सल्फर. या इक्वेशनच्या मदतीने या कर्वसाठी आपण क्लॉसियस लॅब इक्वेशन वापरू शकतो. किती कर्व झाले 5. शेवटची कर्व राहिली आता OC, त्याच्याबद्दल डिटेल बघू आपण आता. मित्रांनो कर्व OC या बाजूला कोणता फॉर्म आहे सल्फरचा रॉम्बिक फॉर्म आणि या बाजूला कोणता फॉर्म आहे मोनोक्लिनिक फॉर्म. ओके, म्हणजे रॉम्बिक सल्फरचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे मोनोक्लिनिक सल्फरमध्ये होत आहे. आपण बघितलं की 95.6 डिग्री सेल्सिअस नंतर आपण रॉम्बिक सल्फरला केअरफुल हिटिंग केलं तर रॉम्बिक सल्फरचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे मोनोक्लिनिक सल्फरमध्ये. मग हे जे 95.6 डिग्री सेल्सिअस आहे त्याला आपण काय म्हणत असतो ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणतो. म्हणून ही जी कर्व आहे या कर्वचं नाव आहे या कर्वचं नाव आहे ट्रान्झिशन कर्व. ओके मित्रांनो, ही जी कर्व आहे ही कर्व कुठे संपते C पर्यंत संपते. म्हणजे सीच्या पुढे सीच्या आतमध्ये कोणता फॉर्म आहे मोनोक्लिनिक फॉर्म आहे आणि सीच्या पुढे मोनोक्लिनिक राहणार का राहणार नाही, तर कोणता राहणार आहे रॉम्बिक फॉर्म राहणार आहे. मग हे जी कर्व आहे या कर्वसाठीचं क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन लिहू आपण. बघा काय ते इक्वेशन dP/dt इज इक्वल टू डेल्टा I, जिथे कोणती प्रोसेस होते ट्रान्झिशनची प्रोसेस होते. सो डेल्टा इज फॉर ट्रान्स अपॉन टेम्परेचर फॉर ट्रान्झिशन इनटू वॉल्यूम फॉर SM minus volume for SR. Okay, so this is all about the description of 6 curves. As we have seen that these curves are monovariant and there are 6 curves. Each curve shows the equilibrium between 2 phases. In the next session where we will discuss about the metastable phases as well as the areas and triple bonds. Thank you.